मी अमरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो, विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जे आहे ते काम करत आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या शिंदे साहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढल्या गेला पाहिजे। तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत ते केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांबरोबर जे ते चांगले राहायला पाहिजे। आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोललो की नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देतंय, कोण काय करतंय, मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे लक्ष दिलं पाहिजे। उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहेत काही लोक असतात, नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे। पण वामन म्हात्रे हे जे आहे बदलापूरमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत, शिवसेना वाढवण्याचं काम करत आहे आणि पक्षाला जे आहे हे वामन म्हात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास जो आहे वामन म्हात्रेजींवरती आहे। मला वाटतं चर्चा ज्या आहेत सुरू आहेत आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत। पण मला वाटतं टाळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते। तर सगळ्या नेत्यांना मला एवढंच आवाहन करायचंय, निवेदन करायचंय की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा तेव्हा जे कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं। आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लढतोय। पण याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे। जसं मी म्हणालो की टाळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही, पण ऍट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नये। आज ही कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे, कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा। आज इकडे 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, 5 वर्षामध्ये कार्यकर्ते पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी। तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही सोल्युशन जे आहे ते मिळतंय। स्थानिक लेवलवरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि त्याच्या मधूनच एक योग्य निर्णय जो आहे तो घेतला जाईल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।